हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो मार्कंडेय ऋषीनं युधिष्ठिराक विंगड पुरे विषय सांगता कडेरी म्हणतना त्यांनी तई एक बालमुकुंदाक प्रलय कालाचे वर्णन करता बालमुकुंदाक पळिले तागेल पोट्टा भितर प्रवेश केल्ले सकड ब्रह्मांड हांव पळिल्लें भायर येतना तोच बालमुकुंद आशिल्लो तो कोण कसले इत्ते म्हूण म्हळेले कोण कसले इत्ते म्हूण म्हळेले विशय बालमुकुंदान सांगले हे पुरे सांगले कळवे आनी मार्कंडेयान कृष्णाले महिम सांगली तो कृष्ण म्हळ्यार कोण म्हूण सांगले म्हळ्यार तो बालमुकुंदूच यो कृष्ण म्हूण सांगले कळेदी कृष्णा लागी पांडव शरणागती आयलींची कडेरी युधिष्ठिरू मार्कंडेयाला वापस प्रश्न करता काय म्हळ्यार अद्भुत जावन आशिल्लो विशय तो खंयचो प्रपंचात प्रळय जावचे पुनःसृश्टी सकडी हें म्हाका आश्चर्य जाल्यार आतां मी द्वापर आसाची आनी कलियुगांत तूं सांगली पळय आतां तूं कितले सकड विशय सांगला कळवे सनसन्न जताची अशी जताची युगांत्यान तूं जन तशी जताची म्हूण जाल्यार आनीकी म्हाका कलियुगाचे विशय आयकुका म्हूण म्हळेले आशस. धर्म नीती दोन्ही कलियुगांत नाश जातकय नानतील जगत ती वर्तवे धर्म नीती नानतिले त्या वेळार जन कितले सामर्थ्यक आसतले आसताची तांगेले चालचलन म्हळ्यार आहार विहार तसल पुरे कशें आसता तांगेलें आयुश्य कितलें आसता तांणी कशी नेसण तांगेले आभरण सगळे कशें आसता म्हळ्यार त्या वेळार कशें आसता म्हूण सांगून तो निमगीता. कलियुग जावन कितले वेळाक कृतयुग सुरू जाता म्हळ्यार कलियुगाच्या आनी कृतयुगा मध्यें कितले वर्ष वतले हे पुरे म्हाका विस्तार जावन सांगता इत्याक म्हळ्यार हे पुरे बारी आश्चर्य विशय आमकां मना वचना नातिले जाल्यार आश्चर्यकर म्हळ्यार आमगेले मनाक लेखू जायना नातिले म्हणटा पळय जाल्यार तो सांगतरस जाल्यार मना मस्त हर्ष जाता मात्र आयकतना संतोष जाता म्हणून. तेन्ना मार्कंडेय यो कृष्ण यस्तई पांडव यस तांणी सांगताच काय कृष्णाला न्ही पांडवाले द्राक पळय युधिष्ठिरा हांव सांगचे विशय कसलो म्हळ्यार हांव प्रत्यक्ष जावन पळयलेलो विशय स्वल्प ऋषी महर्षीन सांगिले आनी देवाल अनुग्रहान पळय हांव आतां अनुभविसलेले विशय तुका सांगले कसं ते शिशुरूपाचे हेचे कृष्णा हांव पळयले हे पुरय तुका हांव सांगता म्हाका अनुभव आयलो हांव पळयलो आयकलोलो पुरय विशय तुका सांगता म्हूण म्हणटरस पळय कलियुगांत भारी विचित्र संगती जाता म्हणून म्हणलेलो विशय आसा हांव कितले की कलियुग पळयला सावधान जावन आयक. कृतयुगांत चतुष्पाद सकलो निर्व्याजो उपाधिवर्जितः कृतयुगांत धर्म वृषभ रूपारी चारी पय्या नसता मनुष्यांतो मनुष्यो पूर्ण रितीर धर्माचे अनुष्ठान करता देखून काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य खंयचेय त्या युगा जनालांत दिसना पुराय जनी संतोष जावन आसताची आनी त्या वेळार त्रेतायुग प्रारंभ जाता पळय खंयचे वेळार त्या प्रारंभ जावचे वेळाकची अधर्मपाद विध्वस्तु त्रिभिरंशही प्रतिष्ठित अधर्म थोडो आयलो की काम क्रोध ಸ್ವಲ್ಪ ಶೂರ್ ಜಲ್ಕಿ ತದನ್ ಪಾಪ ಶುರು ಜತ
तेदना धर्माचो एक पाय गेल्लो म्हूण हांगा आमी एक पांय वृषभ रुपार आशिल्ले देखून आमकां चारी पांयाचे धर्म एक पांय गेल्लो म्हळ्यार आमी तेंचे पाद म्हणलेले कालू भाग म्हणून म्हणलेले ते पाद म्हणटाचे बंदू पाद संस्कृतांत एक श्लोकाचे एक अनुष्टुप छंदाचे 32 अक्षराचे श्लोकच म्हणजे 8 अक्षरा एक पाद 8 अक्षराचे एक पाद म्हणजे एक पाद श्लोक म्हणल्यार कालवासाचे श्लोक म्हणल्यार पुण्य आसा म्हण भागवता सांगता पळय तशी हांगाय तशी लेखीत फुल्ल धर्म आशिल्लो कालवास एक पाय नश्ट जावचे म्हळ्यार कालवास धर्म नश्ट जावन मग कालवास मात्र बरलो कई कृतयुगांत मागीर द्वापर युगांत धर्म अधर्म सरी समाजत काय कळवे द्वापर युगांत तशें जावन धर्माक दोन्ही पाय आसता म्हण इत्याक म्हळ्यार धर्म अधर्म समान जावन आसता म्हण सांगून त्रिभिः अंशैः धर्मस्तु लोकानाक्रम्य तिष्ठति तामसम युगमासाद्य तदा भरतसत्तम मागीर कलियुगाक तामस युग म्हणटा न्ही मये ह्या युगांत 3 भाग अधर्म 1 भाग धर्म मनुष्यालांत आसता म्हणटा केदारना कलियुग प्रारंभ जातनाची 3 पाद धर्म नाश जावन वता एक पाद म्हळ्यार एक चारींतलो एक अंश धर्म मात्र व्हरता तशीच केदना युगादुकून युगाक धर्म नष्ट जाता पळय तशीच मनशाल आयुष्य मनशाले पराक्रम मनशाल बुद्धी तेजस्सू हेवय उणी जातर वता म्हळ्यार कृतयुगांत आशिल्ले तितले पराक्रम बुद्धी म्हळ्यार मेधावीतन कसलेय कलियुगाच्या मनशालांतू ना तशी कडेर म्हणटना कलियुगा कडेर 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 व्याज्यै धर्मं चरिष्यन्ति धर्म वैतंसिका नराः ब्राह्मण जावो क्षत्रिय जावो वैश्य जावो शूद्र जावो धर्म आचरण कोरका म्हणलेले नेमना खातीर धर्म आचरण करताची आतां पळय संध्यावंदन म्हूण म्हणलेले कितली की चंद रितीर असती जाल्यार पुराय नाम सिमुद्र तांडून 1 4 की 5 गायत्री म्हणून संध्यावंदन जाल्लें म्हणून अशीच धर्म आमगेलो धर्म तो संध्यावंदन करचो बैल मनशांक तुळशी उदक घालचें धर्म जाल्यार एक कहीं जेवो च्यास म्हटला आज एक दीस घालनातला वाडणे जेवो नेमना मात्र तुळशी बरबरी उदक घालला एक सुतो काडलो धांवन येयलीची असल पुरे करताचे वट्रस आमी करताची कोरका म्हण म्हाका जाल्यार त्या कसल खातीर कोरका कितले श्रद्धेन कोरका हे परी श्रद्धा युग दुखून युगाक उणी जातर वता आनी कसं म्हळ्यार चडावत जावन कलियुगांत जन आमी धर्मिष्ठ म्हूण दाखोवन घेताची दाखोवन घेवन जनाक नमसायताची म्हळ्यार हो यो धर्मिष्ठ हो कसले अधर्म करना आनी अधर्म करताची कळवे मोस करता रस्ताची मागीर केलो जन आमी महापंडित महाज्ञानी म्हणून दाखोवन घेताची आनी कसल की एक विशय सांगून जनांक मोस करताची खंय पळयला थंय पुरे जन असत्य सांगतलेची तशें जावन अल्पायुष्य तांकां अल्पायुष्य जावन आशिल्ले देखून विद्येय तांगेले परिपूर्ण जायना इतक म्हळ्यार कोणाकय 4 वेद सांगोपांग म्हळ्यार कशी शिकूं का तशी शिक्का जाल्यार अल्पायुष्य पावना फुडली कालार ऋषी महर्षी सहस्र वर्ष आसतालीच न्हू तशें जावन तांकां आयु प्रमाण चड आशिल्ली देखून 4 वेदांतूय पारंगीत जावन आसता आशिल्ली कलियुगांत 100 वर्ष आयुश्यांत कितले शिकूं येता ते 100 वर्षांत शिकची आसतोय सुरवेचे स्वल्प वर्ष 8 वर्ष थंय खेळू गिळू म्हूण जावन आसता 8 वर्ष दुखून सुरू केल्यार एक 30-32 वर्ष थंय शिकताचे मागीर हळू हळू शिकिल्ले उडगा सेवचे उणी जाता मागीर 40 वर्ष म्हणटना घरात आपत्रयांत बुडलींची तशें पुरे मागीर तशें पुढच्यान मानतारा जाली कसले शिकूंक जायना जेवो परिपूर्ण विद्येनातील देखून कलियुगा जनाक विनय म्हणलेले ना अल्पविद्या इल्ले कुडले मेगेल समान कोणेय ना म्हणलेले गर्व तांकां तशी महालोभिश्ट जाताची काम क्रोध पुरे तांगेलांत आसता तशी परस्पर एकल्या पळयले एकल्या जायना तशी जेवो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तपस्यान सत्यान सकडी सत्य ना तपस्या ना कसले ना तांगेले वर्णाक समजावन आशिल्ले एक कसं म्हणटाची कसल कोरका ते एक अशी चोलका तशी चोलका विधी निषेध म्हणटा पळय धर्म त्या परे सोडताची ब्राह्मण म्हूण कळना शुद्राल्वण केसच्या पुरोची क्षत्रिय म्हणूय कळना तांणी शुद्राल्वरी केसच्या पुरोची तशी जेवो आनी कसं म्हळ्यार पुढे पुरे कीळू जातीच्यांक जातीच्याले कर्म कोणेय आचरण करनाशिल्ले तांणी कीळू जाती आनी म्हणल्यार
कीळू जातीच्याल बरी जावन म्हळ्यार शुद्रांगेल बरी पुरजन कर्म करताचे म्हण असल सकಡೆ वैपरीत्य कलियुग अंत्यांतो जत प्रात ब्राह्मणचे मधुमांसनी खायनच त्यांनी जावन ब्राह्मणांक निषिद्ध शूद्रांक निषिद्ध म्हणे त्यांनी खाताची जाल्यार शूद्रय कोण विष्णुपरायण जावन आसता तांणी हे पळय सोडताची जाल्यार ब्राह्मणान विष्णुपरायण जावन आसूं का म्हण आसा जाल्यार खंय सोडताची शूद्रांक तशें पळय केल्यार पाप नानतलं रे ब्राह्मणांक पापस जाल्यार जन कसं तांणी करनाचें तांणी गंमत येरनाचें आमी केल्यार कसं नाही वर्ण आनी आश्रम म्हळ्यार कसं म्हूण आलोचना करून ताचे खातीर भगवद्गीता शिकू का असल इतिहास पुराण वाचूं म्हण म्हणचे जावं वस्त्राणां प्रवराशाणी धान्यानां कोरदूषकः त्या कालांतू केदना कलिघालांतू ಸೆಣಬು ಮಳರಿ कसले गोणीचे सूत म्हणटा पळय तसल सूतनी काणू वस्त्र करचे म्हूण सांगून कळ्ळें म्हळ्यार आतां पळय नायलॉन गिलॉन सकड करताचे धान्यांतू रागी जोळ तेंच उत्तम धान्य बहुपुष्टिकर धान्य म्हूण सांगून लेखताचे काय पळय या पळय आतां तशीच न्हय आमी जोळू रागी खाल्ल्या लायक वरलेले शीत आनी खाल्ल्यार डायबिटीस चड जाता आमी आतां शूर केला न्हय कलियुगा केरी मागीर कसं की मागीर भार्या मित्राश्च पुरुषा भविष्यंती युगक्षयी भार्या मित्र कै पुरुष कलियुगांतू म्हळ्यार बायलेन सांगील तशी ऐकूचें पत्नी वाक्य परिपालक येद्दोळ ते बामणान सांगील तशी ऐकूचें बैल मनशां पळयलें न्हय कलियुगांत बायलेन सांगील तशी बामणां आयकताच काय आनी कसं म्हूण म्हळ्यार मत्स्यामिशेण जिवंतो मत्स्याहारी जाताच काय दुहंतश्चाप्य जैडकम गायची दुधापशी एड अज एडकम अज म्हूण म्हळ्यार बोकडी म्हणटाचे आमी एडकम म्हळ्यार कुरी म्हणटा पळय ताका कसं म्हणचे की आमचे गेल्यार म्हाका समजूत ना तशी ताजी पुरे दूद श्रेश्ठ म्हूण म्हणटाचे मागीर गोशु नष्टाशु पुरुषा एपी नित्यम धृतव्रता गोक क्षीर पिवया म्हळ्यार गायी ना जाताची म्हणटा जनान बोकडी दूद न्हू पिवका कसं व्रतानुष्ठान पर जाल्यार तांणी व्रत लोभी जावन व्रतांतू आमकां जाय जाल्यार तशी चेंजीस करून नासताची अन्योन्यम परिमुष्णंतो हिंसयंतश्च मानवा एकल्या पळयल्ले एकल्या जायना अन्यकला कितले बाद दिवच्या जाता हिंसयस्तश्च मानवा दुसऱ्याक बाद दिवची कशी म्हूण म्हळेले मनशाल चिंतन जावन आसता खंय कोणाकय आतां म्हणचे आसना माय स्वाम्यानच एक पंत म्हणलेलो आसा एक मनशाल व्हडी बुद्धी म्हळ्यार कोणेय खंयचे विशयांतू दुडवांतू अंत तंत मेळ धर्मांतूय धर्मपालनेंतूय कसलय जावं देवाल सेव करच्यांतूय ಸ್ವಲ್ಪ मेघाला पशे वैरस म्हूण जाल्यार तागेले पांय दवरून तांडून तो गुगल पळयताची म्हूण आतां तशीच कोणेय कोणाले विद्येक पांडित्याक दैवभक्तीक मान्यता दिना प्रत्येकांक आमी श्रेश्ठ तांणी कसं आमगेले एद्राक म्हणून आसता तशें जावन कोणकोणाक पळय एद्रा दुखून भारी आडंबर करून गळा इतले रुद्राक्ष घालून इतले नामन तांडून तोंडा तसल पुरे एक जनांक हो तांणी भारी तेजस्वी कितले तेजस म्हूण म्हळ्यार तांकां नांव न्ही म्हूण म्हणका तेदन कळटा हे नाम गीम आन्यक दुसरेक मेकअप सकड जेतना भारी तेजस अशी दिसता तेजस केन्नाय दोळ्यांत सुका मनांतूल तेजस तो मनांतूल चांगपण तोंडार दिसचें म्हणटाची तशें सुका तशीची सरित्तिरेषु कुद्दालैः वर्षयिष्यन्ति औषधी म्हळ्यार ಔಷಧಿ ಮಳಿಕೊಳ್ಳ ಬಕ್ಕದ ಮುಳ್ಳೆಕ್ಕ ಮುಣ್ಣ ಪೂರೈಸಸ್ಯ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ನಯ್ಯೋ ಪಳೆ ಆತ ಕರ್ಚಿ ಎಂಚಿನವೆ ಸರಿ ತೀರೇಶು ಕುದ್ದಾಲೇಹಿ ಮಳೆರಿ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ನೈಕ कालू करता म्हळ्यार अणेकट्ट करून पळय थोडे थोडे उदक सोडचे तशें करून ताजे मुखांतर पुराय फसल जावचे तशें करताचे भात रागी जोळ तरकारी कसो जाल्यार कडेरी इतले कोर्री कलियुगांत अंत्य जाता म्हणटना सम बेळे करूं जायना काय मागीर श्राद्धे दैवेच पुरुषा एपी नित्यम धृतव्रता पितृसंबंध जावन श्राद्ध काल करूची देव पूजा करूची व्रतानुष्ठान करूची त्या करयतले जेवो करतले जनस पळय लोभ जावन आसताचे आनी केल्ल्या वेळांतू तांणी परस्वताचे अपहारक म्हळ्यार कोणकोणाले स्वत्तू अपहरण करून जीवन करचे पिता पुत्रस्य भोक्ताच पितुः पुत्रस्तथैव च अतिक्रांतानि भोज्यानि भविष्यन्ति युगक्षये
अन्नाक संबंध पाविले वस्तू पूतू पुत्ता संबंध पाविले वस्तू आणू कसले कट्टपाडू नाके तंका म्हणारी ताजे अर्थ कसं नाही म्हणून अन्ना संबंध पाविले वस्तू पूतू पुत्ता म्हणारी आता कशी अशीची कुशाले सांगची जला रे ಆ ಪೂತು अन्नाल प्राय रसोका जलल पडे तशी पूत असतलो म्हणतारे कशी कोरका तशी चेरडूपणार कशी शिंगारांनी कोरनु बोंता तशी बाप्पूसू तर नाकून तशी मात्या केसनी काळ कोरनु पॅट घालनु आपण चंदू म्हणून दाखवणं बहुंच्या प्रात तामे मस्त जन पळिता तशी नाही म्हणून सांगू क कोणाच्या नाही साध्य ना तशी विधिनिषेध म्हणलेले ना काही न व्रतानी चरिष्यंती व्रत इत्यादी कसले करण्याची अध्यापनादी षटकर्म निरत कोण कोण ब्राह्मण पळे त्यांनी वेदनिंदी करताच की यज्ञना या वेदना फट्टी अशी तशी म्हणून वेदाक निंदी करताची देवनिंदी करताची यज्ञ याग कोरचे मागिरी श्रुती स्मृती सांगील कर्मानुष्ठान कोरनु कसं प्रयोजन जाता वेद अध्ययन केलेले जन कसे सपळे काही करणार न तिले शूद्रादी जन भारी वैभव रसाचे आम्ही त्या प्रेकोरचे नका म्हणून सांगून हिन कर्म प्रवर्तक जाताच के त्याने आणि समक्रशी करनाच काही क्रश करू आता ट्रॅक्टर येईले नानतलं रे सಣ್ಣ गाई काही घेऊन गाईच्यान जायना न करूक वासराकनी जत्वे जलरी तंग कोट्रसे आमगेल उळुमी जल्ला जल्ले कोण जल्ला इथे मारन तंगेल करी निगील घेऊन होता की आता त्यावेळी नक्का कष्ट म्हणू देवानं ट्रॅक्टरांनी पुरे करायशिला जल्ल आणि पितृवदम कृत्वा पिता पुत्रवदम तथा पुत्र पितृवदम कृत्वा बापूस सुक पूत मारो पुरु पुत्ताक बापूस मरपुर या पळे आम्ही राया लंग क्षत्रिय लंग बळीताची पळे राज्या कतिर त्यांनी कसले करताय बापसूक पूत मारता पुत्ताक बापसूक मारता पुಳ್ಳಿ ಕಾಲ ಅಂತೂ ಬಾಪ್ಸುಕ್ ಪುತ್ತಾರಕ್ ಮಾರು ನಜ್ಜ ತ್ಯಾಗ ಕೋರ್ ನಜ್ಜನಿ मुन्ना केदना धर्मा वाटेर जिमकलात वेनराया अंगरायान वेनराया त्याग केलेले त्या पुरे पळीला न्हू आम्ही त्याग कोरयेत जवो नैंची पेलतिरान सोडयेत एकडेच्या नज्ज म्हणून सांगून तशी कोरयेत जाल्यार आतां मारनू सोडताची म्हूण आनी पश्चाताप भोगचे ना काही केदनाय कसं नाही म्हण बाबू सुपुत्ता जायना जात काही जायना जाता ताका बुद्धी शिकयत म्हण यो हाका बुद्धी शिकयत म्हण तो परस्पर आम्ही बुद्धी शिकयल म्हणले तरी त्यांनी आमगेल जन्म सार्थक जाल्लो म्हणलेक चिके अनेक म्हणारी म्लेच्छभूतम जगत सर्वम निष्क्रियम यज्ञवर्जितम सगळे प्रपंच म्लेंचांगेल वेशभूषण अनुसार करत काही यज्ञ यागना श्रुती स्मृती कर्मानुष्ठानना काही पळिल्यारे मनांत शांती डिप्रेशन टेन्शन त्यांचे कोणाला जल निಮಗೆ यो टेन्शन यो डिप्रेशन कोणाकही देवाल उत्सव आणतो भागवयसूची इच्छा आसना देवा उत्सव जेवचे प्रकार जाता तेव्हा उणे जाता काही म्हणत तांतू भागवयसूचे जेन्ना पल्लंकी वावूंचे कोणे दिवटीक दवरचे कोणे बट कोण पुरी जेवकन एक देवाल उत्सव बाईसोरचे म्हळ्यार काही देवा माथ्यार घेवन वचवे न्ही न्हू एक पल्लंकी ताका एक वैभव पुरेस हे वैभव कोरक जाल्यार 4 जणांक मेळकना तेंची इच्छा ना कोणाकय उत्सव वची इच्छा ना टीव्ही येद्रा बैसून आसताची तशी प्रायशः कृपणानां हि तथा बंधुमतामपि विधवानां च वित्तानि हरिष्यन्ति ह मानव असहायक जलले बंधु बांधव नतिले ಚೆರಡು ನತಿಲ್ ಜನ ವಿಧವೆ ಜನ ಹಂಗೆಲೆ ವಿತ್ತ ಅಪಹರಣ ಕರ್ತಾಕೆ ಅಸಲಂತೂ ತಂಗೆ ಕೊಣಿನಾತ್ನು ನಿಮ್ಗಿತ लांब कधी लईत आहे ताका बळे ಚೆರಡು ना कोणा तागेला असते ಸ್ವಲ್ಪ आम्ही भितर मारया ती विधवे ती कसं करतली ती कोणे निमगितलं सजवे तिक सहाय कोणे सजवे तिगेल ದುಡ್ಡು कळलो म्हणून बिष्टाच्या तिची बाम म्हणून कोणे ना तिक जाल्यार तितले ढोंगी करया असल पुरई चिंता तेदना जनाक कलियुगांत आत्ता आम्ही पळयताचे आनी अंत्य म्हणटना हे कलियुग ना 4,32,000 वर्ष तांत 5,000 वर्ष जत्त मात्र आत्ताची अंतू सांगील पुरे आम्ही आत्ता पळयत रसची तरी कलियुग अंत्य म्हळ्यार कितली घोर आसतलो म्हूण आलोचना कर्या मागीर ब्राह्मण कशी जाताच काही गुसवे स्वल्प वीर्य बला अल्प वीर्य काही त्राण ना तांकां लोभ मोह परायण मस्त लोभ तांकां दुडवाचे आणि ढांबिक जन मोहपरायण म्हळ्यार ढांबिक आम्ही ओड ब्राह्मण म्हणून दाखोवन घेवचे तशी तत् कथा दान संतुष्टा दुष्टानमपि मानवा ये दान तत् कथा दान संतुष्ट आमकां दान मेळ्ळा जाल्यार तांणी कोण जाल्यार इत्ते आमकां दुष्टानामपि मानवाः दुष्ट जावो अधर्म करतले जावो कोण जावो आमकां दान दिलें जाल्यार आमकां दक्षिण चड दिलें जाल्यार तांगेल घरा वचून तांणी सांगिल्लें काम करताच आमी असल ब्राह्मण चड न्ही जावन पुढे पुरे ब्राह्मण दान प्रतिग्रहण केल्ल्यार
ते दान कोण दिलं तांगेल पाप तांक येता मळकतीर जपानुष्ठान चड करतलीच खंय वचून दान घेवन येयले हेर दुसो 100 गायत्री म्हणचे कडेन 200 गायत्री म्हळ्यार 108 म्हणचे कडेन 2 वाळ म्हणटलीच गायत्री तशें पळय कोर काम म्हण आशिल्लें जाल्यार आतां खंय आस कोणा पुरसत आस आजी काम केल्ले पाय सकाळी अन्य कामां धांवलींची तेच्यान दान प्रतिग्रहण करतना आलोचना करतात त्यांनी घेवका कित्याक म्हण योग्य ब्राह्मण जाल्यार सत्पात्र म्हणटा पळय तांणी नानातले कोण दिले रे घेवचीच जल न्हय ताजे खातीर कसा करता कृष्णार्पण मनान सांगून कोर काम म्हण चिपळे कसले आमकां कोणें कसले दिल्या रे ते ह्या जेवच्या नज न्हय तशे खातीर जेवो आनी कसं म्हळ्यार दान करलेल्याक हांगा सांगला पळय परिग्रहम करिष्यंती मायाचार परिग्रह दान कोर न्हू ते प्रायश्चित्त करून घेवका म्हणून ते सोण कोण दान दिला तांकां वगळसून आनी थोडे दान चड मेळटवे म्हणून लेखताच खंय तांणी शिवाय दान दितल जे न्ही तशी खंय तात्सारान आख्खेक दिवका न्हय म्हण सांगून दिता शिवाय श्रद्धेन भक्तीन कोणेय दान दिनाची म्हूण तशीच राय तशीच खंय कोणाकय राजनीती म्हळेले गोतना पापिश्ट जाल्यार आमी सर्वज्ञ आमी महापराक्रमशाली म्हळ्यार दुरभिमान तेच्यान सगळो दीस तेकडे एकडे रायांक गेले वट आक्रमण करतर सुचे आतां रायनांची जाल्यार पळय एक देशा आनी एक देशा पळयल्यार जायना तशी आनी क्षत्रिय जन कलियुगा अंत्यांतू तांगेल निमतेची पुराय जना बाद कोण राय जावन आसताची आतां राय म्हळ्यार क्षत्रिय मेळटा म्हण कंचे वर्णाचे शासक जावन मंत्री जावन आनी बसता पळय हांगेल निमतेची जनांक बाद जेवचे कळ्ळें तांकां प्रजा परिपालन करचें सामर्थ्य ना इत्याक म्हळ्यार तांकां लोभ मोह मद मात्सर्य सुरवे तांकां तांणी उद्धार करून घेवच्या पळयताचे प्रजेंक खंयचे रितीर दंडन दिवेत खंयचे नमुने दंड घालयत कशी टॅक्स घालयत तेंचे तांणी पळोवचें आनी साधू सत्पुरुशांक मस्त बाद दिताचे तांगेले मठ मंदिर पुरय आक्रमण करून घेवन आतां पळय आमी पळयताची पुरय देवस्थाना दुड्ड काणू गोतच न्हय खंय वता म्हूण पुरय जनाक देवस्थाना कोणेय आतां डब्बी दुड्ड घालूं काय बित्ताची आमी देवा घालच्यो दुड्ड आमगेले देवस्थानाचे कसं की एक आमगेले देवांगेले अभिवृद्धी जेवचे पशी कोण अभिवृद्धी करता गव्हर्मेंट तशें जावन ऐश्वर्य खंयची देवस्थानांत ऐश्वर्य आसा म्हूण पळोवन ते ऐश्वर्य लूट करचे तांगेले ध्येय खंय तशी अन्य कसं म्हळ्यार न कन्याम याचते कश्चिन्नापि कन्या प्रदीयते कलियुगा कडेकडेर म्हणटा कन्यादान कन्यावरण म्हणलेले ना खंयचे बापसू खंय एक दुवेक जाय जाल्यार योग्य वरा सोदून वारडी करून घेवका म्हण दिसना खंय खंयची वरा खंय एक म्हाका सत्कुल प्रसूती कन्ये जावका म्हण दिसना खंय तांकां स्त्रियांक तांणी जाय जाल्यार पुरुषांक जाती ना कुल ना स्वयंग्राहा भविष्यंती जाती कुल कसले पळय स्वयंग्राहा तांणी वर्डीक करून घेताची म्हण हे आमी आतां पळयत आसाची ते मागीर कशी सांगला म्हळ्यार हांगा कश्चिन्नापि कन्या प्रदीयते म्हळ्यार त्या स्त्रियो कन्या जावन आसचे प्रौढ जावन आसताच की मागीर वर्डीक करून घेताची म्हण प्रौढ स्त्री म्हळ्यार 30 वर्सांनी जावचे तांकां प्रौढ स्त्री म्हणचे ते ती पुडी परी कशी 18-20 वर्स भितर वर्डीक जाता आशिल्ले मागीर ते 20-22-25 आयिल्ले खंय एक दोनी कन्या एक धांतू 25 कसं की जाता का दोशान ಸ್ವಲ್ಪ प्रायवच यो आनी की जायनवे म्हणून हांव स्वप्स काही येचे ना आत्ता 30 वर्स नंतरच जातक भायर काडून सोदूच्या शूर करताची जब राजानश्चाप्य संतुष्टः परार्थान मूढचेतसा सर्वोपायैः हरिष्यन्ति युगांते परिपस्थिते हांव सांगला बरी युधिष्ठिरा आजी पशी पुढे सांगला रायांगेला वस्त कसं न्ही म्हणून तांकां केन्ना पळय संतोष मेळिल्ले नाके असंतुष्ट संतोष मेळिल्ले नाके इत्याक म्हळ्यार आमगेले प्रजांगेलंतू आशिल्ले दुड्ड कशें आमी संग्रह करचे कशें भितर मारचे तेंच येचन खंयची जगत ते सगळे सुरेखा सांगला मेची भूतम जगत सर्व मोपास सांगता असं मलेची भूतम जगत सर्व निष्क्रियम यज्ञवर्जित आशिल्ले आता मलेची भूतम जगत सर्व भविष्यती न संशय खंडित सगळे जगत ती मलेंच्या मय दत्ता कशी खाण जेवण आचारो व्यवहारो चमकण नेसण प्रतिविषयांतू मलेंच्या जनाक अनुकरण मलेंच्या म्हळ्यार सांगचे ना कोपास सांगले म्हण जाल्यार पायी म्हाका वॉट्सॅपार आनी पुरे हें येता कळ्ळें मलेंच्या म्हळ्यार पुरे जना गोतस मलेंच्या म्हळ्यार कोण म्हूण तशी जताची जन पुरे म्हूण जल्वे
कितले ग्राचार म्हण पळय आमगेले बाब्बा वालांतू बापचुले चेडू वालांतू नंबिगा नाकय भाव मक्क धाकलो भाव मक्क मोस करता म्हणून अण्णान लेखले रे अण्ण मक्क मोस करता म्हणून भाव लेखता काही तर म्हळ्यार उजव्यात दावा ताका नंबीक ना म्हणटा पळय तशी जावन आसता ताका मोस करून हांव दुड्ड करची कशी म्हूण म्हणलेले प्रती एकले पळयताचे सत्य म्हणलेले ना जाता कळवे श्रुती स्मृतीची वाक्य पुरे तांक तांक जाय जेल तशी तिरचून पंडित पुरे सांगताच के अनेक कसं म्हळ्यार संसानप्रायेचे युवक जावन आशिल्ले तांणी मानतार आयल म्हणके जीवन करताच की मानतार आशिल्ले जन तांणी युवक आल म्हणके जीवन करताच की तशी निचावन एकलो भारी धैर्यवान म्हणतो जाल्यार ताका पुरे जन हेडी हेडी म्हणटा काय हेडी आशिल्ल्याक भारी शूरवीर म्हूण म्हळ्यार कीर्ती मेळटा काय अनेक कसं म्हळ्यार एका हार्यम जगत सर्वम लोभम व्यूहम व्यवसितम सगळे जगत त्यांतूल जन पुरे एक जावन वताचे म्हण सांगतो ब्राह्मण कोण क्षत्रिय कोण वर्ण धर्मुना आश्रम धर्मुना कसले ना पूरे जन एकलेक मनुष्य ಒಂದೇ ನಾವೆಲ್ಲ ಅತ್ತ ಮಂಟಪಳ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಜಾತಿ ಒಂದೇ ಮತ ಒಂದೇ ಕುಲ ನಾವು ಮನುಜರು तशी जावन वताची जाल्यार वाडणे नाव मनुजरू जावन मानवी यतपुणे असल्या जात आशिल्ले न्हय त्यावेळी नाश जावन वता वर्णसांकर्य ब्राह्मण ना क्षत्रिय ना वैश्य ना शूद्र ना तांगेलचे लिहांका हांगेलचे तांकां खंयचे खंयचे जातीच्या वर्डे कोण घेवन आख्ख पुरे वर्णसांकर्य जाल्ली नंतर वर्णाश्रम वरची कशी ना कलियुग अंत्या वेळार प्रपंचांत जाती मळिल्ली नाके दोन्ही जात काय एक पुरुष जाती एक स्त्री जाती एक वर्ण तदा लोको भविष्यती युगक्षय जल्व्या काय ना पुरे एक्कचे जावन वताचे मागीर बामणाक बायलेक समीत कसलो धर्म ना जावन वता म्हण सांगला भार्याश्चपती शुश्रूषाम न करिष्यन्ति संशये तुगेल काम हांव कसले कोर का तू तुका जाय जाल्यार तू करून घे म्हण बायल जाल्यार सांगता काय बामणाक तशी ये यावन्न जनपद गोधूम अन्नस्ततैवच गोधूम अन्न बार्ली म्हणचे ताका गोधूमाक ला कडेर म्हळ्यार अन्न ना खावच्याक यव अन्न जेव्हा गोधूम अन्न म्हणजे बार्ली ते गोव आसता आनी यव त्यांची बार्लेनी खावचे आनी गोव खावचे कडेरी गोव हांगा मेळना म्हणली कुळे विंगड देश आश्रयके तान देशान आश्रयिष्यन्ति युगांते परिपस्थिते कलियुगंती म्हणताना आहारधन्यक तरी एक देश अन्य देशाक आश्रित जावन आसता स्वेच्छाचार पुरुष स्वेच्छाचारी स्त्रिय स्वैराश्चारश्च पुरुषा स्त्रिया योषितश्च विशांपते योषित म्हणजे स्त्रीक कळवे पुरे स्वैराचार तांकां जाय जाल्यार तशी तांणी चलताचे कोणेय कोणाले उत्तर ऐकयनाच काय न कस्यचित श्रोता न कस्यचित गुरु हो कोणाय गुरु जावन अन्यकले अशी चल तशी चल म्हणून सांगू ना इत्याक म्हळ्यार श्रोता शिक्षणाची आम्ही तू सांगेल कसं ऐकू का म्हणून अज्ञान अंधकार येवन आसता जल्व्याक अंत्य म्हणताना आताची आयुष्य उणी जाला कलियुग अंत्यारी मनुष्याला आयुष्य प्रमाण वर्षांनी 16 वर्ष मात्र म्हणला मागिरी पंचमी मात षष्ठे वर्षा कन्या प्रसूयते अंत्याक 5-6 वर्षा बैल मन चिल्यो चरडा जन्म दिताके 7-8 वर्ष भितर चल्ले बडीक जावन तांकां चडून जावन वताच काय कळवे अल्पद्रव्या व्रेतालिंगा हिंसाचे प्रभिविश्यशी कोणाले पळयल्यारी दुड्डू उणी जावन वता न्हय ताजे खातीर विंगडाले ऐश्वर्य अपहरण करची कशी म्हूण आनी भागवतान तूं हें सांगलां कलियुगा कडेन अट्टशूला जनपदा शिवशूला चतुष्पदा केशशूला स्त्रियश्चापि भविष्यन्ति युगक्षये ह्या भागवतान तूं येस कसं न्ही म्हळ्यार अट्टशूला जन अन्न विकून जीवन करता हॉटेल अन्यक दुसरेक म्हणटा पळय अन्न विकून जीवन करताचे मागीर शिवशूलाश्चा तुष्टता शिवशूला म्हळ्यार वेद विकचे म्हळ्यार कसं न्ही वेद विक्रय म्हळ्यार कसं वेदा बूक विकचे म्हूण न्ही पुढे पुरे वेद शिकोवचे गुरुकुल कोरून शिष्यांक दवरून घेवन ते गुरुन शिष्यांक पोसून ते शिष्यान तांगेले तोटा गिटा कामांनी करून तांणी स्वावलंबी जावन जीवन आतां तशें न्ही आतां वेद पाठशालेंत पुरे दुड्ड घेताचे ताका वेदशूला शिवशूला चतुष्टता म्हणचे केशशूला स्त्रियश्चापि केश म्हळ्यार केस म्हूण न्ही केश म्हळ्यार शरिराक म्हणटाच काय तशी संस्कृतांत केश म्हळ्यार शरीर म्हणस तशी शरीर विक्रय करून स्त्रियो जीवन करताची म्हूण सांगून दोषयुक्त भोजन करताची सर्वभक्षा दारुणा कळवे
दोषयुक्त भोजन म्हळ्यार खावच्या अन्न जशिले म्लेच्छाचारा सर्व भक्षा तांणी कशी म्लेच्छ जन पुरे खाता पळय तशीची सर्व जने तांगेल्या वरी दोषयुक्त आहार खावच्याक शिकताच तेच्यावन तामस गुण ಮೆಳ್ಳು ಮಾಂಸ ಗೀಸ ಕವಚಿನಮೆ तामस गुण चढ जाता वंचन करूची चढ जाता प्रति एक जाल्यार अन्यक कसं पडटा जे पशी एक ज्ञानानीच अपि अभिज्ञाय कसले ज्ञान ना वेदशास्त्र वतना कसल ना जाल्यार आमी बारे ओढ वेदांग पंडित अशी दाखोवन घेतात तांणी महापंडितशी आनी श्रुती स्मृतीयुक्त कर्म तांकां जाय जाल्यार रितीर करयताची जेव्हा करताची स्वभावात क्रूरकर्माणश्च अन्योन्यम अभिशंसिनः भवितारो जनाः सर्वे संप्राप्ते तु युगक्षयी युगात्यांतो जन पुरे क्रूरी जाताच कठीण उतराचे कठीण रितीर जीवन करचे जाताची म्हूण आनी तथा लोभाभिभूताश्च भविष्यन्ति ब्राह्मणांश्च अनिष्यन्ति दुड्वा कथिर ब्राह्मणाक पुढे ब्राह्मणांक मारल्यार ब्रह्महत्या दोष येता म्हण तशिलीची जाल्यार ब्राह्मणांकय तांणी मारताची म्हूण सांगून हा कृता द्विजाश्चैव तेन्ना ब्राह्मण तेन्ना पडले आहाकार करून जीवन करता यो आमी कसो करचें आमी कसो करचें आमी कसो करचें आमी कसो करचें रक्षण करतले जन ना तांकां ब्राह्मणांक तशें जाता मनुष्य प्रति एकले मारो सूर करताच की मनशाक मनश मारन जीवन करता तशी केलव सत्पुरुष असताच की आश्रयंती च नदी परिवृतान विषमाणी च प्रधारमाना वित्रस्ता द्विजाः कुरुकुलोद्वह हे कुरुकुल संपन्ना युधिष्ठिरा तसल दुष्काळ येता नाही ಸ್ವಲ್ಪ सत्पुरुष असताच की तांणी अंग दुखून चुक्कोन घेवन कैकी न्हंयची तिकडे पर्वताक रानांतू वचून निपोन बसताच की मात्र ಕೆಲವು ಜನ ಹಂಗ ಆತನು ಶೂದ್ರಾಂಗೆಲ್ ಸೇವೆ करताची ब्राह्मण कळवे शूद्र ही धर्मोपन्यास आरंभ करताच की ब्राह्मण त्या उपन्यासा बैसून तांगेल उपदेश ऐकताच की शूद्र कोण गुरु जावन सतांनी सांगिल वाक्याची प्रमाणित जावन पालन जाता कितलीं जन शूद्र गुरु असाची तांगेले वचून ब्राह्मण जावन आशिल्ले जन तांगेले वचून तांगेले पांय धरून तांणी सांगिल्लें वय म्हणून सकडी तांकां वेदांग कसले ना तांकां जन्नू ना कसले ना तांकां जाल्यार तांणी श्रेष्ठ गुरु म्हूण लेखून तांणी सांगिल्लें पुराय आयकून घेवन तांणी सांगिल्लें वेदांग शिकून तांणी करचे उपन्यास ऐकून घेवन आमी धन्य जाल्लींच म्हणून ब्राह्मण लेखताच हें काही आमी तोंडान सांगिल्लें श्लोकोस पळय शूद्रा धर्मम प्रवक्ष्यन्ति शूद्र धर्म सांगताच की ब्राह्मणाः परिउपासका ब्राह्मण तांगेले उपासक जाताच की तितले मान्य श्रोतारश्च भविष्यन्ति तांगेले शिष्य जाताच की ब्राह्मण श्रोतारश्च भविष्यन्ति तांणी सांगिल्लें पुराय आयकताच की तशी प्रामाण्येन व्यवस्थित तांणी सांगिल्लें बद्ध म्हणून सांगताच की अशी सात्विक देवालय आराधना उणी जाता विडुकान पूजयिष्यन्ति वर्जयिष्यन्ति देवता देवतेंक सोण एडुक म्हळ्यार वामाचार करचे वामाचार कळवे वामाचार करतले जन पळय हड्ड स्कल म्हणटा पळय आमी कसं ते मात्याचे तले बुरुडे म्हणटात त्या पुरे दवरून पूजा करतात न्हय तेंचे करता खंय हांगा स्मशानांत न्ही बैसून मागीर रश्याश्रम म्हण ना पाठशाला ना ब्राह्मणांना सुचकेरी म्हळेल ना देवस्थान ना खंय म्हळ्यार खंय रश्याश्रम आशिल्ले पाठशाला आशिल्ले ब्राह्मणाल थंय पूर्ण सोडता मेल्लेल्या जनांक म्हळ्यार हिंदूंक नाश कोन्न सोडताची म्हूण देवालय पुरे निर्नाम जाता अशी जाल्ले म्हूण जाल्यार युग परिवर्तन जावचें लाग येयलें म्हूण म्हळेलें चिन्ना मागीर युगांत जाल्लें म्हूण कळ्ळें जाल्यार आमकां एक फुल्ला भितर आनी एक फुल्ल जाल्लें म्हूण जाल्यार आमकां एक बारी विचित्र असल विचित्र चड दिसता की कलियुग अंत्य जाताना फुल्ला भितर फूल फला भितर फल पुरे जावचें जाल्यार युगांत्य जाल्लें म्हूण मागीर कलियुग अखेर जाल्लें म्हणले पावस येवच्या शूर जाल्यार कितले की म्हयनो थंय निरंतर पावस येनी म्हूण जाल्यार वर्षकटल्यान पावस ना तशी मागीर धार्मीक अधार्मीक
हें वर्ण त्या वर्ण कसले ना अशें पुराय जनी अधार्मिक जावन आसताचे. जीवन म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार खावचें न्हिदूचें मैथून करचें तितलेच आसता. देवाल विशयी म्हणलेलें ना असले एक नमने अस्तव्यस्त जावन आशिल्ले सन्निवेश हांगा दिला पळय. मान मर्यादा म्हणलेले एवं पर्याकुले लोके अस्तव्यस्त जाल्लेल्या लोकांत मर्यादा न भविष्यते. मान मर्याद म्हणलेले विशय ना. विद्यार्थी जाल्लेले जन पाठशाले वचून म्हळ्यार स्कुला आनी वचून शिकनाच कोण स्कुलांत मास्टर शिकयता तांगेल्याक सांगता की तुमी शिकयल समना किती कडेन विद्यार्थी ಒಟ್ಟು ಮೇಲ್ನ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಮಾರ್ನ घालता ते आता जत्तरस आचार्योपनिधिश्चैव भर्स्यते तदनन्तरम् अर्थयुक्ता प्रवेशन्ति मित्रसमद्भिबान्धव न स्माश्च अनुपदेश्य न शिष्य अभिप्रायकारणः. म्हळ्यार स्नेह बांधव्य कसले ना कोणाले दुड्डस तोचे होड तागेले दुड्डस ताका मस्जन संबंधी जताची मस्जन तागेले फ्रेंड्स जाता ना म्हण जाल्यार तागेले लागीं कोणेय वचूंकय वचनाचे. युगांत्य जता जता खंय पडले थंय प्रत्येक विशया भाव चार दिकांनी अग्नी दिसचे नक्षत्र पुरे मस्क जताचे चंडमारुत येतर आसता दिसा एक कडेन चंडमारुत दिसा एक कडेन चंडमारुत उल्की पडतर आसता. सूर्य सप्त सूर्य हें आदी पयशे फुडें सांगलां ओपास सांगता रसाचे मार्कंडेय सप्त सूर्य प्रपंच येताच की सप्त सूर्य त्या वेळाक सगळी प्रपंच उज्जू जावन जोळून वतकय सूर्याले उज्यान जळलेले जळप समर्थक म्हळ्यार अग्नी निमत्या निकी चड जाता. त्या वेळाक खंय पडले थंय जोळून सुकूनय वता न्हय सूर्याल उजवाडा बरब्बर जोळून वता. तशी त्या वेळाक देवेंद्र अकाल पावस हाडयतके कसल पावस म्हळ्यार हें खंयचे प्रळय काल लागी येवचें. तशी स्त्रियालनी विशय ಸ್ವಲ್ಪ सांगला हांगा त्यामुळे एक पंत म्हणला वापस सांगता रसाची स्त्रियो पटपटा उलयताले जन दय म्हणलेले ना आनी पटपटी रडची जन जाताचे बापसून सांगिला आयकनाचे बामणान सांगिला आयकनाचे. तशी आमकां कोणेय तुमी कंट्रोला दवरचें नजे म्हूण सुदैश्यंतीच्या पतीन स्त्रिया पुत्रान अपाश्रिता बामणा जावो पुत्ता जावो आमकां तुमी कंट्रोला दवरचें ना म्हूण सांगून अपर्वणी महाराज सूर्यम राहू रुपयिष्यति आनी कलियुग अंत्यांतो अपर्वणी अमास्य दिसूची राहुग्रहण तशी पुरेना खंयचे वेळा सूर्यग्रहण जालें खंयचे वेळा चंद्रग्रहण जालें. तशी मागीर सांगली न्हय पुरे लासून वता म्हूण सांगून तशीच सूर्य चंद्र बृहस्पती पुरे एक राशीन तूं जन्मा येता त्याच वेळाक केदना सुरवेक हे एक नमने प्रळय जावचें आस जाल्यार प्रत्येक कलियुग अंत्य अशी जाता म्हूण सांगूं जायना. ह्या पंत पळय कलियुग अंत्यांत कल्की जावन परमात्मो जन्मा येता म्हूण हें 28चे कलियुग जाता रस्नवात तेदना हाजे अंत्याक कल्की जावन परमात्मा जन्मा येता दिगोयक खडग घेवन येतकय पुराय अशीच मिलेंचे गिंचे जावन वताच पळय अधर्मी जन ते खडग धोरन तो वतरस्तकय तागेले घोड्यार ते खडग बिस्वितच त्या वेळाक ते केद्द व्हड खडगनी कितले प्रबल म्हणल्यार दिग गुड्डे कसले ना अधर्मी म्हणलेले जना पुरे कातरून सोडता धर्मिश्ट म्हणलेले ते खडगा मेळना अशें व्हरताचे. त्यामुळे कितले बोटान लेख करचे तितले 10 जनां भितर धर्मिश्ट आसताची तांदनाची सूर्य चंद्र पुष्य नक्षत्रांत बृहस्पती सकडी उदय आयली म्हूण जाल्यार कृतयुग प्रारंभ जाल्ले एक पंत वातावरण नितळ जाल्ले नक्षत्र पुरय शुभ राशीन तैलींची तशी पुरय हें चिन्ह आयलें रे कलियुग जाल्ले कृतयुग प्रारंभ जालें म्हूण केला उपंत कलियुग खंयचे ओड प्रळय येता त्या बाई ताणें सांगला सुरवेक जोर वत येता सप्त सूर्य येताची मागीर समर्थक अग्नी समर्थक पावस मोड येवन समर्थक मोड येवन पावस अशी पुरे जावन सगळी बुड्डून वता त्या मागीर ताणें सांगला. तशी खंयचे कलियुग कशें अंत्य जाता त्या परमात्माला निर्णय तशी आमी लेखुका तशी अपास मात्र कृतयुग सुरू जाता अपास शांत वातावरण कालकालाक फल पुष्प सकड जेवचे कालकाला पावस येवचे शांत वातावरण जेवचे अशी हे परे कृतयुग प्रारंभ त्या वेळी सांगला हांगा विष्णू यश म्हणलेले एकलो ब्राह्मण तागेले घर कडेन कल्की जावन परमात्मा येता
संभला म्हणलेले ग्राम आत्ताचे ओरिस म्हणटाची ते ब्राह्मण कयतो विष्णू यश म्हणल थंय कळवे थंय तो सर्व अधर्माक निर्मूल करून आज सांगेल पळय खडगनी धोरण भोंवता त्या वेळाक सगळी म्लेंछ जाती जेवो म्लेंचालवरी जीवन करतले सर्व जातीचे सर्वांक निर्नाम करून वापास धर्मस्थापन करता म्हण आनी या कल्कीन कशी सत्ययुगाच्या म्हळ्यार कृतयुगा स्थापन केल्लें म्हणलेलें पैती दिसा पळया मार्कंडेयो धर्मराया ते विशय सांगताच आजी सांगेल सर्वही परमात्मालानी गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।